ही वांगी आहेत, ही लांब लांब चिरली आहेत. याचे ना डेट नाही काढले मी, हे डेटसुद्धा मी फ्राय करणार. हे बघा, आता हे आपण फ्राय करायला घेऊया. हे बघा, तेल गरम झालेलं आहे, आपण हे तेलामध्ये टाकून देऊया. ही चांगली जेव्हा फ्राय होती ना, त्यानंतर त्यामध्ये ना हळद, मीठ, मसाला हे आपण त्यानंतर टाकून द्यायचे. तोपर्यंत चांगले ना हे मऊ होऊन द्यायचे. खूप छान लागतात. ते जरा फ्राय होऊ द्या, त्यानंतर आपण टाकूया सगळं. हे बघा, आपलं हे वांग कसं फ्राय झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आलो ना आपण, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकून घेऊया आपण. हे बघा, आता आपण याच्यामध्ये मसाला, थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे मीठ टाकूया आपण आता. हे बघा, हे मीठ आणि थोडीशी हळद हे टाकूया आणि मिक्स करून घेऊया. हे सुक्कं वांग झालं फ्राय, छान लागतं सुक्कं पण. आता हे जरा नरम होऊ द्या. बघा, जरा थोड्या वेळानंतर नरम होईल. आता झालं ते नरम, पण जरा हे नरम होऊ द्या. हे बघा, हे वांगे झाले फ्राय. हे बघा, एकदम नरम झाले ना, एकदम नरम झाले बघा, एकदम नरम. बस, हे झाले आपले वांगे तयार. हे बघा, वांगा फ्राय केलाय सुक्का. बघा करून तुमच्या घरी सुद्धा कसा झालाय ते सांगा मला, प्लीज कमेंट करा. नमस्ते.